खामगाव अकोला राष्ट्रीय महामार्गावर आज एक भीषण दुर्घटना घडली. धावत्या ट्रकला अचानक लागलेल्या भीषण आगीत ट्रकमधील लाखोंची तूर जळून खाक झाली आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत असून या घटनेमुळे महामार्गावर काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. नांदुरा येथील नामांकित व्यापारी भूषण राठी यांची तूर ट्रकमध्ये भरून दिल्लीच्या दिशेने रवाना झाली होती. हा ट्रक खामगाव अकोला मार्गावरून जात असताना अचानक इंजिनमधून धूर निघू लागला. क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले आणि संपूर्ण ट्रक आगीच्या गोळ्यात वेढला गेला. यावेळी ट्रक चालकाने कमालीचे प्रसंगावधान राखत चालत्या ट्रकमधून उडी मारली, ज्यामुळे त्याचे प्राण थोडक्यात वाचले. या आगीची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. आगीची भीषणता पाहता खामगाव अकोला मार्गावरील वाहतूक दोन्ही बाजूंनी थांबवण्यात आली होती, ज्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र आग इतकी भयानक होती की ट्रकमध्ये असलेली लाखोंची तूर पूर्णपणे जळून खाक झाली. या आगीत ट्रकचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून व्यापारी भूषण राठी यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनंतर आग विझवण्यात यश आले असून त्यानंतर या मार्गावरील वाहतूक हळूहळू पूर्वपदावर आली.